महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। इतर पक्षासोबत वंचित बहुजन आघाडीसुद्धा आता महापालिकेची तयारी करत आहे। त्या अनुषंगाने त्यांनी आज बैठक घेतलेली आहे। आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे निवडणूक प्रमुख किंवा सदस्य आहेत। सर, काय सांगाल, आज तुम्ही बैठक घेतलेली आहे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कशा पद्धतीने तयारी केली आहे? वंचित बहुजन आघाडी ही 5 वर्ष कार्यकर्ता असणारी आणि जमिनीवर असणारी समिती आहे पक्षाची आमची। त्यामुळं आम्ही सदैव रस्त्यावर राहतो, आंदोलनाच्या भूमिकेत, लोकांच्या प्रश्नाच्या भूमिकेत। आता निवडणूक आली तर ती सगळी तयारी निवडणुकीच्या अनुषंगानं आज आम्ही कार्यकर्त्यांचे, इच्छुकांचे अर्ज वगैरे घेतलेले आहेत। म्हणून नांदेडमध्ये परिवर्तन घडवायचं तर 9 तरुण पाहिजेत आणि 9 तरुण आणि पक्षाचे कार्यकर्ते, एकनिष्ठ कार्यकर्ते असलेले उमेदवार वंचित बहुजन आघाडी देणार आहे आणि लोक त्यांना स्वीकारतील याची आम्हाला खात्री आहे। नक्कीच कुठले मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीच्या समोर जाणार आहेत? वंचित बहुजन आघाडी कुठल्या मुद्द्यांना समोर घेऊन? या महानगरपालिकेमध्ये खूप असे मुद्दे आहेत। पाण्याचा मुद्दा आहे की इथले लोक 2 टाईमच्या पाण्याचे टॅक्स भरतात आणि पाणी 4-4 दिवस आड 1 दिवस येते। एवढा मोठा डॅम असून सुद्धा आम्हाला पाणी मिळत नाही। रस्त्याचे, नाल्याचे, दुर्गंधीचे, कचऱ्याचे, हे सारे असे खूप प्रश्न आहेत जे जिवंत प्रश्न, रोज लोक त्याच्या समस्येला समोर जातात। या सर्व लोकांच्या जिवंत प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी समोर जाणार आहे। प्रश्न आपल्याकडे निवडणुकीची जबाबदारी दिलेली आहे। कुठल्या पक्षासोबत युतीबाबत काही चर्चा होते का? वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढवणार आहे? आमच्याकडे सर्व पक्षांचे लोक आज बैठकीसाठी म्हणजे उत्सुक आहेत। त्यांचे पण आम्हाला निरोप येत आहेत, पण आम्ही त्यांना सांगितलं की श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर आम्हाला जे निर्णय देतील ते निर्णय आम्ही मान्य करणार आहोत। युती करा म्हणलं तर करणार, नाही करा म्हणलं तर स्वबळावर आमची तयारी आहे। आमच्याकडे खूप इच्छुक लोकांच्या, उमेदवारांची खूप गर्दी आहे आणि सर्व समाजातून, सर्व जातच्या लोकांचे आमच्याकडे आज आलेले आहेत। म्हणून आम्ही यावेळेस या निवडणुकीमध्ये खूप ताकदीनं वंचित बहुजन आघाडी येणार आहे आणि या महानगरपालिकेला वंचित बहुजन आघाडीचाच महापौर राहणार आहे। कुठल्या पक्षासोबत युतीबाबत चर्चा सुरू आहे किंवा कुठल्या पक्षांनी आपल्याला युतीबाबत पुढं हात केला? आमच्यासोबत BSP आहे, त्यांचीसुद्धा बोलणी चालू आहे। काँग्रेस आहे, MIMची सुद्धा बोलणी चालू आहे। असे विविध पक्ष आमच्यासोबत येणं इच्छुक आहेत। पण आमच्या काँग्रेसबाबत बोललात, नगरपंचायतच्या निवडणुकीमुळे आपली काँग्रेससोबत युती झाली होती, मात्र ऐन वेळेवरती युती आपण रद्द केली। नगरपालिकेमध्ये 300 सदस्यांची निवडणूक होती। आम्ही त्यांना 38 उमेदवारांची मागितली होती। शेवटी त्यांनी 35वर आम्हाला होकार देऊन सुद्धा काँग्रेसने आमच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवार उभे केले। त्यामुळं आम्ही जिथं आमच्या विरोधात उमेदवार काँग्रेसने उभे केले तिथं आम्ही युती तोडलेली आहे। बरं, किती जागेवर वंचित बहुजन आघाडी यावेळी उमेदवार उभे करणार आहे? महानगरपालिकेच्या सर्वच जागेवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची या घडीला तयारी आहे। खूप मोठ्या ताकदीनं वंचित बहुजन आघाडी ही निवडणूक लढणार आहे आणि एक चांगलं वातावरण वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये इथं पाहायला मिळत आहे आणि म्हणून महानगरपालिकेच्या जेवढ्या जागा आहेत त्या सर्वच जागेवर, सर्वच प्रभागामध्ये या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीनं विजयासाठी या ठिकाणी निवडणूक लढणार आहे। नक्कीच नांदेड महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी जी आहे ते सर्व जागेवर आपले उमेदवार उभे करणार असल्याची प्रतिक्रिया जी आहे वंचित बहुजन आघाडीचे निवडणूक प्रमुख समिती जी आहे त्याचे सदस्य यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। LS मराठी न्यूज, यशपाल भोसले, नांदेड।